नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांना श्री स्वामी समर्थ. माझ्या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. होळीच्या दिवशी आपण आनंदाने एकमेकांना वस्तू देतो, मदत करतो. पण शास्त्रानुसार अशा 3 वस्तू आहेत ज्या होळीच्या दिवशी कोणालाही दिल्या तर आपल्या घरातील सुख समृद्धी, पैसा आणि सकारात्मक ऊर्जा हळूहळू नष्ट होऊ शकते. आज मी तुम्हाला सांगणार आहे अशा 3 वस्तू ज्या तुम्ही होळीच्या दिवशी चुकूनही दुसऱ्यांना देऊ नयेत. नाहीतर संपूर्ण वर्षभर आर्थिक अडचणी आणि मानसिक त्रास तुमचा पाठलाग करू शकतात. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास प्लीज लाईक करा. तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. होळी हा अग्नीचा आणि ऊर्जेचा सण आहे. या दिवशी वातावरणात प्रचंड प्रमाणात आध्यात्मिक आणि नकारात्मक ऊर्जा दोन्ही सक्रिय असतात. त्यामुळे या दिवशी केलेले दान, दिलेल्या वस्तू किंवा घेतलेल्या वस्तूंचा आपल्या जीवनावर खोल परिणाम होतो. मीठ. होळीच्या दिवशी कोणालाही मीठ देणे अत्यंत अशुभ मानले जाते. मीठ हे आपल्या घरातील धन, स्थैर्य आणि सकारात्मक ऊर्जा यांचे प्रतीक असते. जर तुम्ही या दिवशी दुसऱ्यांना मीठ दिले तर तुमच्या घरातील लक्ष्मी निघून जाण्याची शक्यता वाढते. आर्थिक नुकसान होऊ शकते. घरात वादविवाद वाढू शकतात. नातेसंबंधात कटुता निर्माण होऊ शकते. मीठ देणे म्हणजे आपले भाग्य दुसऱ्यांना देणे असे मानले जाते. हळद. हळद ही गुरुग्रहाशी संबंधित आहे आणि ती सौभाग्य, आरोग्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. होळीच्या दिवशी हळद दिल्यास गुरुग्रह कमजोर होऊ शकतो. नोकरी किंवा व्यवसायात अडथळे येऊ शकतात. विवाह योगात विलंब होऊ शकतो. घरातील शुभकार्य थांबू शकतात. हळद देणे म्हणजे आपल्या घरातील सौभाग्य दुसऱ्यांकडे हस्तांतरित करणे असे मानले जाते. पैसे. होळीच्या दिवशी कोणालाही पैसे उधार देणे टाळावे. या दिवशी पैसे दिल्यास वर्षभर पैशाची तंगी जाणवू शकते. घेतलेले पैसे परत येण्यात अडथळे येतात. अनावश्यक खर्च वाढतो. बचत टिकत नाही. यामुळे आर्थिक स्थैर्य ढासळू शकते. म्हणूनच होळीच्या दिवशी या 3 वस्तू म्हणजेच मीठ, हळद आणि पैसे चुकूनही कोणाला देऊ नका. असे केल्याने तुमच्या घरातील सुख समृद्धी, आरोग्य आणि सकारात्मक ऊर्जा सुरक्षित राहील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि पुढील असलेलं बेल आयकॉन जरूर प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला येईल.